उल्वे अर्थात निळकंठेश्वर उल्वे टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण पाहत आहोत। माजी खासदार आमदार चषक आमदार दोस्ती चषकामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत। दमदार क्रिकेटची पर्वणी आज शेवटाकडे निघालेली आज पाहायला मिळते। आज अंतिम रात्र या स्पर्धेची माजी खासदार आमदार व दोस्ती चषक आणि ज्या स्पर्धेच्या शेवटाच्या दिवसातील सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। टॉस हरल्यात बॅटिंग साइड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिद्धेश मडवी आणि त्यांच्या साथीला प्रतीश पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत। वेदांत कोळी गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाल्यात। या मॅच ऑफिशियल्स म्हणून मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत एका बाजूला दीपकजी बोराडे आणि त्यांच्या साथीला गणेशजी भाविस्कर। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। गोलंदाजी मार्क मध्ये वेदांत कोळी। सामन्याला सुरुवात होत असताना सेकंड मॅच गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज दाखल होतोय गणपती बाप्पा मोरया। पहिला चेंडू पडेल, गोलंदाज सज्ज। पहिला बॉल वरती इथे येतोय खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार। पहिल्या बॉल वरती आक्रमण। What a start. Well begun is a half done. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो। पहिल्या बॉलवरती प्रतीश पाटील यांच्या बॅटमधून चौकार आला। उजव्या यसीच्या बाहेर हा चेंडू अवांतर एक्स्ट्रा प्रेशर इथे गोलंदाजावरती आलाय आणि म्हणून की काय त्याने एक्स्ट्रा रन इथे बहाल केली आहे। पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला, समांतर चेंडू आला अवांतर। अतिरिक्तच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थातच 5 ऑन दी बोर्ड। 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क मध्ये उंचपुरा गोलंदाज वेदांत कोळी। 126वा व्हाईट बॉल आला या स्पर्धेतला। यावेळेचा बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार। हेड आदरणीय जयप्रकाश जी यांचं जेपी सर यांचं देखील आगमन झालंय। LNT चे आदरणीय पवार साहेब यांचं आगमन झालंय। LNT चे आदरणीय वेहरा साहेब यांचं देखील आगमन झालंय। त्यांचंही हार्दिक असं स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम। पुढचा बॉल खोलामध्ये कव्हर्सला केलेत। शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे। काय रणनीतीबद्ध कामकाज चालू आहे पहा मैदानाच्या आतमध्ये। तिथे धुडगूस पाहायला मिळालाय, धुमाकूळ जणू काय लेजर शो चालू आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा। प्रतीश पाटीलचा जो पाहायला मिळतो आहे काही क्षणामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळेल। काही क्षणामध्ये उपस्थित दाखल होत असताना पाहायला मिळतील प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन होईल। परंतु मैदानावरती आणखीन एक चेंडू जो मात्र ऑन साइडला केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे। एकेरी धाव आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। या पनवेल नगरीचे भाग्य विधाते दमदार कार्यक्षम आमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 4 पर्व ज्यांनी या विकासाची भूमिका अदा करत असताना 4 पर्वाचे दमदार आमदार आगमन होत असताना पाहायला मिळतं। या व्यासपीठावरती आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत।
पाहतो आहोत आदरणीय माननीय श्री प्रशांत ठाकूर साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे। साऱ्यांना पटलं मागे ना हटलं, बघून पुढे जे तटलं, बघून त्यांची कामाची ख्याती आभाळ हो झुकलं, विचार दणकट पोलादी मनकट तरुण पिढीला साजा, माणूस साधा पक्का इरादा, चोहीकडे गाजा बाजा, चोहीकडे गाजा बाजा। आदरणीय दमदार कार्यक्षम आमदार माननीय श्री प्रशांत ठाकूर साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात। या दोन स्क्रीन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत ती मॅच अर्थात महत्वपूर्ण सामना निळकंठेश्वर उल्वे अर्थात आयोजक संघ न्यू यंग स्टार मोहा कोळीवाडा या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळते आहे। गोलंदाजी मार्क वरती वेदांत, पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय, हवेच्या लाटांवरती क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मॅच थांबली आणि तदनंतर पुढच्या बॉलवरती फलंदाज क्रमांक पहिला होतोय ठेवात। स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत 11 धावा धावफलकावरती आहेत। एनसीसी उल्वे टीम संकटामध्ये सापडते की काय? प्रतीश पाटील बाद होणं ही बाब पथ्यावरती पडेल निश्चित प्रतिस्पर्ध्याचा, कारण विकेट हवी हवीशी वाटते प्रत्येकाला, विकेट हवी हवीशीच वाटते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती। ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं ना विकेट गेल्या त्या त्या वेळेला धावा थांबतात, हाफ ट्रॅकर होता, यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला, कव्हर रिझन मध्ये एक सिंगल येते, शेवटच्या बॉल वरती घेतली जाणारी एक सिंगल संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल, अर्थात पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतो। पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्ड वरती आता 12 एक फलंदाज बाद। सिकंदरजी पाटील साहेब उद्योगपती उल्वे यांचं देखील आगमन होत आहे। सिकंदरजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत। निलेजी खारकर साहेब अध्यक्ष उल्वे नोड भाजपा, धीरज ओळेकर साहेब अध्यक्ष उल्वे नोड, त्याचवेळी युवा मोर्चा उल्वे नोड, शैलेजी भगत साहेब उपाध्यक्ष उल्वे नोड भाजपा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा दैदिप्यमान असा सोहळा जो आपण पाहत आहोत, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते आहे। मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण 12ला 1 पाहत आहोत। 12 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय। दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती अतुल कोळीचा हा बॉल उजव्या बाहेर इथे दिशाहीन राहिलाय, पंचांनी एक्सरसाइज केली। अगदी आपण पाहतोय ना रात्री 8:40 चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय। बाराला 1 आपण पाहत आहोत। 12 धावा धावफलकावरती आहे। पुढचा बॉल अतुल कोळी, हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केला, हा फॉर्म पुल अनसक्सेसफुल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला जेल, संपला फलंदाजाचा खेळ। वन मोर बॅटर आदेश दिपाच।
उद्योगपती उल्वेचे आदरणीय सिकंदरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजनाला तब्बल 10,000 रुपयाची देणगी लाभली आहे. आदरणीय सिकंदरजी पाटील साहेब आपले विशेष करून आम्ही आभारी असू. या स्पर्धेच्या माध्यमातून हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर खुला टाकला. वाईड यॉर्कर इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न घडतोय तरी काय एक सिंगल कंप्लीट केली. वेगाने रन्स येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव येत असताना संघातील धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते अर्थात 14. दमदार कार्यक्षम आपला माणूस आपला आमदार माननीय श्री प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांना आपण पाहतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांची उपस्थिती स्क्रीनवरती पाहायला मिळते. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार आणि अभिमानाने सांगतो नेता आमचा शानदार. शानदार असं नेतृत्व. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. कबसला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॅकवर्ड पॉइंट पण चेंडूवरती आले. तद्वर मात्र रन्स कंप्लीट करण्यात आल्या. तर 2. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना भरधाव देहदृष्टी आणि तथा या उल्वे विभागाचे एक उत्कृष्ट गुणलेखक आमचे जवळचे निकटवर्तीय मित्र म्हणूनही आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहतो. गोल्डन मॅन म्हणूनही त्यांच्याकडे अनेक वेळेला पाहिलं गेलं. स्कोर कार्ड वरती धावा त्या 16. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अतुल कोळी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा फ्रॅकर थेट यष्टांचा भेद फर्निचर दिसतोय. बॅटर होतं प्लेड ऑन. सिद्धेश मोडवी बॅक टू द पॅव्हेलियन. से भाग्य विधाते दमदार आमदार कार्यक्षम आणि कार्य तत्पर आदरणीय माननीय श्री प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांना आपण पाहत आहोत. खुला टाकलेला बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. तर सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती आहे. ऍक्शन आपण त्याआधी आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून रामबाग चषकाचे काही क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती तुम्ही रामबाग चषकाचे काही क्षणचित्र पाहताय. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. एक्स्ट्रा रन येत असताना व्हाईट बॉल आली. स्कोर कार्ड वरती धावा आहे त्या अर्थात 17. धावा धावलकावरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांची मांदियाळी लोअर फुलटत होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक दिशाहीन. ज्यांच्या मंचावरती आगमन झाले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, पनवेलकरांच्या स्वप्नपूर्तीचे शिलेदार, ज्यांच्यावर तरुणांचे मदार, गोरगरीब निराधारांचा आधार, झुंजार विचार, डॅसिंग व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सन्मान्य फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर यांचं आगमन झालंय. साहेब तुमचं या क्रीडानगरीमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. ओलवी परिसरामध्ये साहेबांचं कार्य अतूट राहिलंय. धावसंख्या दापलकावरती या षटकांत 24-3 बाद 1.2 षटकांची सांगता होते. सर्वांचे लाडके आमदार ज्यांच्या माध्यमातून आपण पनवेलचा विकास पाहिला आहे, पनवेलच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधलं होतं, ज्यांना आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, सन्मानित करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार कार्यक्षम आमदार पनवेल विभागाचे भाग्य विधाते आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान संपूर्ण आयोजन कमिटी आणि संपूर्ण उल्वे विभाग यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो आहोत. सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण भेट तथा
मायेची आणि प्रेमाची उबदार शाल तथा आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपण प्रदान करत असताना सन्मानित करण्यात येत आहे। दमदार आपला माणूस आपला आमदार या विभागाचे भाग्य विधाते प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करत असताना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत। या विनंती करेन मी या स्पर्धेला संबोधित करण्यासाठी आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांना। नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे, गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती तरघर, कोंबडभुजे क्रिकेट क्लब आणि गणेशपुरी क्रिकेट क्लब मोहा क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं उलवानोड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या माजी खासदार आणि आमदार चषक या मर्यादित षटकांच्या प्रकाशझोतातल्या सामन्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरचे सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित असणारे सर्व आमचे आयोजक, सगळे सहकारी, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आमचे सर्व सहभागी असे झालेले सर्व संघांचे खेळाडू, सर्व उपस्थित असणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी विशेषत्वानं या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं मेहनत घेतलेली आहे, निलेश खारकर, धीरज ओळेकर, शैलेश भगत, उपस्थित असणारे त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, उपस्थित खेळ चालू राहू दे, सर्व उपस्थित असणारे सर्व संघांचे सर्व प्रेक्षक, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्व आयोजक संघांना मनापासून शुभेच्छा देतो। हे मैदान क्रिकेट खेळाच्या दृष्टिकोनातून अतिशय भव्य अशा पद्धतीने बनवलेलं मैदान, ही गॅलरी आणि यातून या सगळ्या परिसराचं क्रिकेट खेळावरचं प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सर्व या परिसरातल्या जनतेसाठी आयोजित करत असतात। मग ते क्रीडा क्षेत्रातले असतात, ते सामाजिक क्षेत्रातले असतात। आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही सारी मंडळी सातत्यानं कार्यरत आहेत आणि येणारा विमानतळ, या विमानतळामुळं केवळ पनवेल तालुक्याचा, जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा विकास होणार नाही, या परिसराचा देखील विकास झाला पाहिजे, इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। याच्यासाठी आमदार महेश बालदी हे स्वतः या ठिकाणी लक्ष देत आहेत आणि अदानी कंपनी असेल किंवा या परिसरात येणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून इथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ते पाठपुरावा करतायत। या खेळाच्या माध्यमातून जसे तरुण जोडले जातात तशा या तरुणांना त्यांच्या हातांना काम मिळालं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी दक्ष आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा होणारा विकास आणि महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणारा महाराष्ट्राचा विकास हा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी प्रेरणा देणारा आहे। तसाच विकास या परिसराचा झाला पाहिजे आणि त्यातून देशाचे पंतप्रधान म्हणतात सबका साथ सबका विकास, तो या परिसराचा देखील झाला पाहिजे। यासाठी आमदार महेश बालदीजी, आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। आमचे सर्व सहकारी, मग त्याच्यामध्ये शैलेश असेल, त्याच्यावरनं या ठिकाणी धीरज आणि निलेश आणि त्याच्यावरनं सगळे सहकारी, ही सारी मंडळी ही अतिशय मेहनतीनं या सगळ्या परिसरामध्ये राहणारा देशाच्या कानाकोपऱ्यातला कुठलाही नागरिक असू दे त्याला सेवा मिळाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा करतात आणि कुठल्याही पद्धतीनं लोकांना त्रास न देता, लोकांच्या हक्काच्या पैशाला हात न लावता स्वाभिमानानं लोकांना जगण्यासाठी शिकवणारा असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आणि त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही येऊ दे त्याला हा परिसर आपला वाटला पाहिजे या भावनेतून त्याला सोबत घेऊन काम करणारा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। तेव्हा या सर्वांच्या विकासासाठी
आपण सगळे मिळून काम करत राहूया इतकं आवाहन या निमित्तानं करतो. सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय होती. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल विशेष करून आपले आभार. मी दीपकजी गोंधळी साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सिकंदरजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. उद्योगपती उलबे आदरणीय सिकंदरजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रमुख मोलाचं सहकार्य 10,000 रुपयाची देणगी लाभली. आदरणीय सिकंदरजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. 48ला 3 आहेत आणि आणखीन एक येणारा चौकार अर्धशतक कंप्लीट होईल. 52ला 3. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. निलेश शेट, आमचे धीरज शेट आणि शैलेश भगत यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. उलबीन नोडतील नामांकित स्पर्धा ज्याच्याकडे संपूर्ण टेनिस विश्वाचं लक्ष वेधलंय आणि त्याची नामांकित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज शेवटच्या रात्रीमध्ये आम्ही आहोत. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात, किंवा इव्हेंटच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आज आम्ही 8 सामने तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि स्कोर बनेगा चॅम्पियन. यस जय सर. दीपक जी गोंधळी साहेब यांना विनंती करेन आपल्या सोबत LNT चे ऍडमिन हेड या ठिकाणी उपस्थित आहेत. जयप्रकाशजी यांचा विशेष सन्मान आपण करावा. LNT चे ऍडमिन हेड आदरणीय जयप्रकाशजी आपल्या सोबत उपस्थित आहेत. JP सर यांचा विशेष सन्मान मी करण्यासाठी आदरणीय दीपकजी गोंधळी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. LNT चे आणखीन एका आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तथा वेहरा साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. प्रथमतः आपण सन्मानित करतो आहोत जयप्रकाशजी JP सर LNT ऍडमिन हेड, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. साहेब, आपण उपस्थित झाल्याबद्दल आम्ही आपलं विशेष करून आभारी आहोत. माजी खासदार आमदार व दोस्ती चषक मध्ये आपलं विशेष करून स्वागत. पुढील सन्मान पवार साहेब आणि वेहरा साहेब यांचा या ठिकाणी करण्यात येईल आणि तदनंतर या आपण वळूयात समालोचन कक्षाकडे. थँक्यू जयशे. याचबरोबर 50 जाबाद पलकावरती होतील. पंचांचा इशारा आहे तो नो बॉलचा. यस, आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल मापी असावी, कारण शेवटचा दिवस आहे. आणि जे आयोजक आमचे निलेश शेठ खारकर, धीरज ओवलेकर आणि शैलेश शेठ भगत यांचा या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण पनवेल परिसरामध्ये भरपूर दबदबा आहे. तेव्हा त्यांच्या प्रेमा खातीर भरपूर मान्यवर स्पर्धेमध्ये हजेरी लावतात. तेव्हा त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्या आम्ही माफी मागतो आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर. धावसंख्या 51 3 बाद. शेवटचं षटक नीलकंठेश्वर उळवे संघ फलंदाजी करत असताना ऑन साइड ला खेचला फटका. मिडविकेटच्या डोक्यावरनं हा हँडसम चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय सीमा पलीकडं 6 धावांसाठी. पुढील सन्मान आपण करतो आहोत. वनेशजी गोंधळी साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या मैदानाला सुसज्जित करणारे फ्लॅग्स जे आपण पाहत आहोत, वनेश शेठ गोंधळी साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी धीरजी ओळेकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते वनेशजी गोंधळी साहेब यांचा विशेष सन्मान करावा. थँक्यू. 7 चेंडूमध्ये 30 धावा कुठल्यात. आमचे स्कोरर आहेत ते सन्माननीय सचिन पाटील. पहिल्या दिवशी आम्हाला स्कोरिंग मध्ये भूमिका दाखवत असताना व्हॉट अ बॅटिंग, काय क्लास दाखवलाय. ओ मॅग्निफिसंट गोलंदाजी कमबॅक केलाय. सचिनला स्ट्राईक हवी आहे आणि सचिन मात्र बाद झालाय. पंचाकडनं अपील मागितलं आणि तो मात्र बाद झालाय. एक चांगलं खेळीचं आणतो ते जोरदार टाळ्याने स्वागत करूया सचिन पाटील याचं. 8 चेंडू 30 धावा. व्हॉट अ फंटास्टिक नॉक डिझाईन. 57 धावा 4 बाद 3 पूरक 2 षटकांची सांगता. शेवटी प्रेम कोहलीला यश मिळालं, कारण प्रेम कोहलीला माहिती होतं सचिनची विकेट किती महत्वाची आहे आणि 8 चेंडूमध्ये 30 धावा कुठत त्यांची मात्र केली संपुष्टात झाली. मान्यवरांचा सन्मान केला जातोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे निलेश शेठ खारकर, धीरज शेठ ओवलेकर, शैलेश शेठ भगत यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. हे त्रिदेव आहेत आणि त्रिदेवांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय.
5 दिवसाचा क्रिकेटचा कालावधी आज मात्र शेवटच्या टप्प्यात आला. प्रेक्षकांच्या अल्लोड गर्दीमध्ये ही स्पर्धा पुन्हा एकदा उल्वा नोडमध्ये एक चांगली नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. प्रचंड शिस्त, डिसिप्लिन, त्यानंतर डेडिकेशन, समर्पण आणि आपण पाहिलं डिटर्मिनेशन म्हणजे निश्चित दृढ निश्चय. या 3D मध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 57 धाबा 4 बाद. उल्हास शेठ पारगावकर साहेब देखील यांना विनंती करेन आपण उपस्थित झाला आहात. या आपलं स्वागत आहे. उल्हास शेठ पारगावकर साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत. प्रेम कोहली गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूत षटकार आला, नंतर मध्ये सचिनला बाद केलं, नंतर मात्र बीट केले. चांगली गोलंदाजी. गोलंदाज तोच चांगला गोलंदाज तो जो कमबॅक करण्याची क्षमता दाखवतोय मैदानावरती आणि ती दाखवली प्रेम कोहलीनं. सुंदर कमबॅक थ्रू दोन विंडो मध्ये स्पर्धा दाखवली जाते. 57 धाबा 4 बाद. 3 पूर्णांक षटकांचा खेळ अजूनही बाकी राहिला मैदानावरती. गोलंदाज तयार. राऊंड विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. काल आपण पाहिलं भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना झाला आणि पंचांचा लेग बायचा इशारा होते आणि भारतानं सेमी फायनल जिंकून फायनल मध्ये भारत संघ दाखल झालाय. त्यावेळेला भारत संघाचा आपण अभिनंदन करूया. ऑस्ट्रेलिया संघाला मात दिली कारण वर्ल्ड कप मध्ये आपल्याला हरवलं होतं आणि तो वचपा काढला काय भारत देशानं. मजा आली काल टीम इंडियानं काय खेळ खेळला काय मैदानावरती. मजा आली काय स्पर्धेमध्ये. त्या सामन्यामध्ये देखील 58 धाबा 4 बाद. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. फुल टॉस खेचला फटका. योग्य उत्तर पनिश केलंय आणि पंचांचा इशारा. फ्लाइट स्ट्रोक फांडला क्लिअर करत असताना डीप मध्ये येतोय षटकारासाठी. आणि आपण टीव्ही अंपायरची मदत घेतली आणि 5 चेंडूचा खेळ संपला. 64 धाबा. सर्वोत्तम धावसंख्या कुठली पंच काय चेंडू पाहिजे. येस नवीन चेंडू प्रोव्हाइड करा प्लीज. तर चेंडू तिथे बाहेर गेलाय. 64 धाबा कुठल्या त्या संघाने आतापर्यंत फलंदाजी करत असताना टॉस हारला निलकंठेश्वर उलवे संघ, ज्यामध्ये आपण निलेश कारकर साहेबांना बघणार आहोत, प्रतीशला आपण बघणार आहोत. अशी संपूर्ण टीम कमिटी तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. तोही येलो जर्सी मध्ये. जो ऑस्ट्रेलियाचा कलर आपण पाहतोय त्या जर्सी मध्ये संघाला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. न्यू यंगस्टर मोठा कोलीवाडा संघ टॉस जिंकला, करा क्षेत्रक्षेत्र स्वीकारला, मात्र निर्णय अंगलट आला त्यांच्या मैदानावरती कारण फलंदाजांना थांबू शकला नाही. सचिननं केलेले 8 चेंडूमध्ये 30 धाबांची बहारदार कामगिरी आणि त्याला दिलेली फटकेबाजीमध्ये फलंदाजीने दिलेली 7, त्यामुळे धावसंख्या 64 सर्वोत्तम आणि सर्वाधिक धावसंख्या कुठली मैदानावरती. ब्लॉकाचा चेंडू ऑन साइडला खेळायचा त्यामध्ये ऑफ साइडला खेळण्यास भाग पडला. ड्राईव्ह केला चेंडूला. लॉंग आपला बॅकअप होतं. कव्हर करेपर्यंत वेदांत आला होता. 2 धाबा मिळतील. तिसऱ्या बॅचचा प्रयत्न मात्र 2च धाबा मिळणार आणि अशा रीतीनं पहिलं सत्र समाप्त झालंय. तब्बल 66 धाबा. 66 लॉस ऑफ दी 3 विकेट्स अँड टार्गेट इज 67. 5 विकेट्स माफ करा. अप्रतिम फटकेबाजी. जबरदस्त अनालिसिस आम्हाला बघायला आवडेल. फलंदाजीचं कार्ड दाखवायचं आपण संदेश स्क्रीनवरती. फलंदाजीचं कार्ड बघा. प्रतीश पाटील खेळलाय. त्याने 9 धाबांची दमदार सुरुवात केली. सिद्धेश मडवीने केल्या 3 धाबा. आदेशने फारसी कामगिरी केली नाहीये. मध्ये सचिन पाटीलचं मी कौतुक करेन ज्यांना 8 चेंडूमध्ये सर्वाधिक 30 धाबा कुठल्यात आणि योगेश मात्रे तो देखील गेला 5व्या क्रमांकावरती नॉट आउट राहिला, त्याचं देखील मी कौतुक करेन. 7 चेंडूमध्ये 14 धाबा कुठल्यात. विवेकला मात्र स्ट्राईक मिळाला नाहीये, तो तसाच नाबाद राहिलाय. एनालिसिस बघा गोलंदाजीचं. वेदांत कोहलीने 1 षटक फेकलं. P1चं 12 धाबा. अतुल कोहलीचं पहिलं षटक 12 धाबा. विकीचं सर्वात मागणं षटक 30रं षटक 25 धाबा आणि 14 षटक प्रेम कोहलीचं 15 धाबा. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 24 आणि नंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल कुठल्या त्या 50 धाबा दापलकावरती. तर सन्माननीय उल्हास 5000 रुपये प्रेमाची भेट दिली, त्यांचा आपण सन्मान देखील करूया. हरिभक्त परायणकर गणेश ओळेकर देखील आमच्या समवेत आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. 64
आणि 2 षटकामध्ये 40 धावा कुठल्या शेवटच्या आणि पहिल्या 2 षटकामध्ये 24 अशा रीतीने 64 धावसंख्या धावा कधी 66 आणि 67 टार्गेट 67. पुढचा सामना शैलेश स्मृती तरगर विजेता नीलकंठेश्वर उलवे आणि न्यू यंगस्टर मोह कोलीवाडा या 2 संघातनं विजेता ठरेल. तो मात्र शैलेश स्मृती तरगर संघाला फाईट करेल आणि त्यांच्यातला विजेता संघ महेश स्पोर्ट शेलगर संघाला फाईट करेल. उलवे नोड क्रिकेटचं माहेरघर संबोधला तर सध्या भरपूर स्पर्धा उलवे नोड मध्ये आम्ही कव्हर करत असतो. याच उलवे नोडची साहेबांचा सन्मान करूया. सध्या उल्हास सेठ पारगावकर यांचा सन्मान आपण करतोय. उलबी नोड मला खूप आवडतं कारण उलबी नोड सध्या ज्यावेळेला आम्ही ड्रायव्हिंग करत होतो मगाशी ब्रिजवरनं येत असताना असं वाटलंच नाही की आम्ही उलव्यामध्ये चाललोय. असं वाटते कुठे फॉरेन कंट्रीमध्ये आलोय. ज्या पद्धतीने एअरपोर्टचं काम सुरू आहे, ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण इकडची मैदानं पाहतोय. हरिभक्त पारंकर गणेश ओलेकर साहेबांचा आपण सन्मान करूया. सुहास गोंधळे यांच्या शुभ हस्ते. ज्या पद्धतीने उलवे नोड सध्या खूप चर्चेमध्ये आहे कारण हे नवीन मुंबई म्हणून संबोधलं होतं. त्यामुळे फार वेगानं प्रगती करणारं शहर म्हणून आपण पाहतोय त्या उलवे नोडकडं. त्याच परिसरामध्ये ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 66 धावा कुठल्यामध्ये आतापर्यंत यश लाभल्या संघाला. इन ऍक्शन मध्ये आयोजक संघ आहेत नीलकंठेश्वर उलवे संघ जे स्वतः आयोजक आहे स्पर्धेमध्ये ते मध्ये इन ऍक्शन मध्ये. बघायचं 67 धावांचा पाठलाग करताना न्यू यंगस्टार मोह कोलीवाडा किती दमछाक होते आणि कशा रीतीने धाबा कुठते या आपण म्हणणार आहोत दुसऱ्या सत्राकडं. पहिला सामना जिंकला महेश स्पोर्ट सेलगर संघानं, हार्दिक अभिनंदन. आणि आता दुसरा सामना इन ऍक्शन मध्ये. तिसरा सामना शैलेश स्मृती तरगर आणि या संघाचा विजेता संघ त्यांना फाईट करणार आहे. सलामीची मैदानावरती स्ट्रायकला फलंदाज झालाय साहिल कोहली आणि त्याला साथ देईल विकी कोहली. कॉमेडी बॉक्स मध्ये आमचे निलेश यांचे सुपुत्र निहाल 12वे खेळाडू म्हणून आहेत. स्वागत आहे त्यांचं देखील निहालचं. निलेश यांची पुढची पिढी आहे. निलेश यांचं खूप कार्य चांगलं राहिलं. यांची पुढची पिढी साहिलला आपण पाहतोय. साहिल स्वागत आहे तुझं देखील. फार कमी वेळामध्ये उंच उडारे घेणारे आणि विकासाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं एक नाव म्हणजे निलेश शेठ खारकर आणि त्यांच्या समेत धीरज ओवलेकर आणि शैलेश भगत साहेब या तिघांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उलबे नोड याच उलबे नोड मध्ये चांदीची ट्रॉफी देखील खेळवली जाते. उलवाड नोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. टप्पामध्ये चेंडू आतमध्ये आलाय. फलंदाज बीट केले. फुल आणि डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न त्यामध्ये यश लाभले गोलंदाजाला भावेश खारकरला. गोलंदाजी बघा, इन ऍक्शन बघा, ऍक्शन रिप्ले बघा. फुल आणि डिलिव्हरी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. खराब क्रिकेट. ऑफसाइडचा चेंडू तुम्ही ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केलात. मेरिट वर खेळण्याचा प्रयत्न नाहीये. फलंदाज साहिल कोहलीचा आणि डॉट चेंडू. कमबॅक 2 वरती 0. उंची जास्त, मागच्या चेंडूचा दबाव होता. चेंडू पुढे सरकलाय आणि योगेश चेंडू खाली. फलंदाज बा शॉर्ट कव्हरेजर मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये आणि फलंदाज साहिल कोहली इज बॅक टू द डगआउट. निर्वाचित दिनेश बंधू यांचं आगमन झालंय. वेलकम उपसरपंच साहेब, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे बंधू. बंधूंना आम्ही लोण्याचा गोळा म्हणतो कारण अगदी शांत स्वभाव, संयमी स्वभाव, शांत वागणं, गोड बोलणं त्यांचं. त्यामुळे त्यांना आम्ही लोण्याचा गोळा म्हणतो. उपसरपंचपदी निवड झाली त्यांची. अभिनंदन बंधू. आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा.
कारण त्यांची चौकश अशी अभ्यास होती समाजाप्रती असणारं त्यांची ती तळमळ विकासाची ती आम्हाला नेहमी पाहायला मिळेल त्या परिसरामध्ये आणि विकासाचे शिल्पकार म्हणून बंधूंना आम्ही संबोधित असतो. वेलकम बंधू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वर शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक. मगाशी पहिल्या चेंडूची 2 धाबा नंतर डॉट नंतर विकेट आणि बंधूंचं स्वागत केलं चौकारांना. रन्स एक अक्षयच्या बॅटिंगला पहिला चौकार. गरज होती चौकाराची. 66 धाबा कुठून 67 धाबांचा पाठला करायचा. ऑन साइडला डाव करत असताना डिफेन्स स्ट्रोकला पसंत दिली. चांगला बॅकअप ऑन साइडला मिड ऑन मध्ये चांगलं क्रिकेट. पहिल्या चेंडूची चौकार आल्यानंतर मध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं. माहिती आहे फलंदाजाला गोलंदाज कमबॅक करणार आणि ते केले देखील मैदानावरती. एका चौकाराच्या मदतीने आणि सिंगल डबाच्या माध्यमातून धावसंख्या धाबा कधी 7 आणि गडी बाजूला ते 1. आज जयेश भोसले सरांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. एक चांगले समालोचक एक भारदस्त आवाज आमच्या समेत आहेत. स्वागत आहे जय भोसले सर तुमचं. 7 धाबा 1 बाद. शेवटचा चेंडू 67 धाबा कुठे बंधू तुमच्या माहितीसाठी 66 धाबा कुठल्यात उल्वे संघानं नीलकंठेश्वर उल्वे संघानं. चेंज ऑफ पेस ऑन साइडला फेकलाय फटका. काऊ कॉर्नरला बॅकअप देईल फलंदाज बाद. दुसरा धक्का. गुड बॉलिंग फ्रॉम द बाबेश कोहली. एका षटकाची सांगता 7 धाबा गडी बाद झाले ते 2. गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये डीज आहे. रामशेठ ठाकूर साहेब सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माजी खासदार ज्यांच्या नावापुढे दानशूर हे नाव लावलं जातं. ज्यांच्या घरातनं कोणीही खाली आज जात नाहीये. मग तो गरीब असेल श्रीमंत असेल सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व आणि सातत्याने विकासाकडे वाटचाल करणारे व्यक्तिमत्व. पनवेलच्या विकासामध्ये ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. जसं आपण पाहतो नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक आणि पनवेल म्हणजे ठाकूर परिवार. जसे नाते गणेश नाते पनवेलकरांचं आणि ठाकूर परिवाराचं म्हणजे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय माजी खासदार लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि फोर्ट्रिक आमदार ज्यांचे इथे आगमन झालं त्यांच्या सन्मानासाठी सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण पाहतोय. 7 धाबा दाबळका होती. अजूनही 60 धाबांची गरज आहे. येणारे 18 चेंडू त्याला समीकरण कठीण झालंय. नीलकंठेश्वर उलवे संघ निलेश खारकर साहेबांनी देखील आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. मी बंधू त्यांचा देखील उल्लेख केला होता. फार कमी वयामध्ये आपल्या वडिलांकडून मिळालेला वारसा तो जोपासलाय समाजसेवेचा आणि समाजामध्ये सहभाग करत असताना अग्रेसर असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ते मध्ये निलेश खारकर साहेबांचं आपण कौतुक करूया. फार कमी वयामध्ये उलवे नोडमध्ये त्यानं उतरून घेतलेली भरारी आणि रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांत ठाकूर साहेब यांचे असलेले घनिष्ठ संबंध हे मात्र कौतुकास्पद कामगिरी. धीरेश पांचाल यांच्याकडे प्रतीश जे सध्या गोलंदाजीमध्ये आहेत त्यांच्यासाठी हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रतीश पाटील याची देखील कामगिरी फार महत्वाची आहे स्पर्धेमध्ये कारण मॅनेजमेंट कसं असावं हे त्यानं दाखवून दिलंय. हे संपूर्ण मॅनेजमेंट आपण पाहतोय. एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे आणि निलेश खारकर साहेबांच्या अगदी जवळचं हे व्यक्तिमत्व. फुल टॉस प्रचंड अटॅकिंग करण्याचा प्रयत्न चेंडू गॅपमध्ये केला. लॉंगॉनला बॅकअप आहे तिथे ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं ग्रीप बनवून फेकणं तोपर्यंत 2 धावा. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. ज्यामध्ये नीलकंठेश्वर उलवे संघाने सुरुवात केली. सचिन ज्या पद्धतीने खेळलाय 8 चेंडूमध्ये 30 धाबा कुठल्यात आणि नाबाद राहिलेला फलंदाज त्याने देखील 14 धाबा कुठल्यात. त्यामुळे चांगली धावसंख्या निर्माण केली. 66 धाबा कुठल्यात आणि 67 धाबांचा पाठलाग करायचा न्यू यंगस्टार मोह कोलीवाडाला. महेशमती मोह कोलीवाडा संघ पराभूत झालाय. त्यामुळे अजून एक गावातील संघ तो म्हणजे सामना आपण पाहतोय न्यू यंगस्टार मोह कोलीवाडा आणि नीलकंठेश्वर उलवे यांच्यामध्ये हा सामना एन्जॉय करतोय. लक्क प्रकाश उदंड परिसर प्रेक्षकांचा एक चांगली स्पर्धा उलवा परिसर नामांकित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. 1 षटकार. 2 षटकार. 3 षटकार. 4 षटकार. 5 षटकार. 6 षटकार. 7 षटकार. 8 षटकार. 9 षटकार. 10 षटकार. 11 षटकार. 12 षटकार. 13 षटकार. 14 षटकार. 15 षटकार. 16 षटकार. 17 षटकार. 18 षटकार. 19 षटकार. 20 षटकार. 21 षटकार. 22 षटकार. 23 षटकार. 24 षटकार. 25 षटकार. 26 षटकार. 27 षटकार. 28 षटकार. 29 षटकार. 30 षटकार. 31 षटकार. 32 षटकार. 33 षटकार. 34 षटकार. 35 षटकार. 36 षटकार. 37 षटकार. 38 षटकार. 39 षटकार. 40 षटकार. 41 षटकार. 42 षटकार. 43 षट
राऊंड विकेट पुन्हा एकदा अटॅक केला, हल्ला बॉल केला लॉंग ऑनला. आता मध्ये उंची जास्त लांबी कमी, ताकदीचा कमी वापर झाला, गॅप मध्ये केलाय आणि 2 धाबांचा प्रयत्न. पंचाकडे अपील मागितलं आणि पंचानं स्पष्ट नकार दिलाय, अपील फेटाळून लावलंय. अक्षयचं कोहलीचं मी कौतुक करेन. अक्षयने आतापर्यंत चांगले धावसंख्या उभारली. अक्षयचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाहीये. फलंदाज पहिला बाद झाला साहिल, त्यानं फक्त 2 धाबा कुठल्यात. सौरभ कोहलीला अजूनही स्ट्राईक मिळाला नाहीये आणि अक्षय कोहलीने आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना करत एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं तब्बल 15 धाबा कुठल्यात. बॅटिंग फंटास्टिक करतोय, मात्र वेळ फार कमी आहे. राऊंड विकेट, गुड बॉलिंग डाऊन द लाईन. गोलंदाजी करायचा प्रयत्न, टपांचा चेंडू थोडासा बाहेर राहिलाय आणि खाली देखील समरीन डिलिव्हरी आणि फंद्यामध्ये बीट करत असताना वंडरफुल कमबॅक फ्रॉम द प्रतीश पाटील. 10 सेकंद फक्त 17 गडी बाद झाले ते 2. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये देखील चांगलं यश लाभले ते प्रतीशला. ऑन साइडला ग्रिप बनवत असताना त्याच्या पुढे सरकलाय. एक्झॅक्टली डीप मध्ये येताना लॉंग लेग रिझन मधून शॉर्ट डीप लेग मध्ये येत असताना स्क्वेअर लेगला कबकंत मिळणार ते 1च धाव. अशी रीतीने 2 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 7 धाबा आणि या षटकामध्ये प्रतीश आम्हाला सांगतील धावा आल्या त्या 11 धाबा. समीकरण बघा, आता मात्र 67 धाबा कुठायच्या आहेत. सचिननं कुठल्या तर 30 धाबा, योगेश मात्रेनं कुठल्या 14 धाबा, प्रतीशनं कुठल्यात 9 धाबा. अक्षयने आतापर्यंत 16 धाबा कुठल्या, साहिलनं 2. पाणीची मागणी केली जाते, येणारे चेंडू 12 आणि गरज जाते 49 धाबांची. 12 चेंडू 49 धाबा. सामना शेवटच्या टप्प्यात मगाशी सामना काय रंगला बंधू, खूप चांगला सामना रंगला आणि सामना जिंकला महेश स्पोर्ट्स शेलगर संघानं. शेवटच्या षटकामध्ये 17 धाबांची गरज होती, आता सामना जिंकला मैदानावरती महेश स्पोर्ट्स शेलगर संघानं. काय फाईट झाली आणि काय प्रेक्षकांच्या काळजाचा डोका चुकवला होता त्या सामन्यात, तसा सामना व्हायला हवा मैदानावरती. येणारे चेंडू आता 12 आणि गरज येते 49 धाबांची. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. माजी खासदार व सन्माननीय आमदार चषक 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. लोकनेते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर साहेब आणि विद्यमान फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. निलेश शेठ खारकर, धीरज ओवलेकर आणि शैलेश भगत यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वागत आहे सर्वांचं. या परिसरामध्ये बीजीबीच्या माध्यमातून भरपूर विकास कार्य आपण या तिघांच्या माध्यमातून पाहतोय आणि त्रिदेवांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. चला 12 चेंडू 49 धाबा. शैलेश मध्ये तरगर संघाला विनंती, आपण लगेच रिपोर्ट करायचं आहे. विजेत्या संघाविरुद्ध तुमचा सामना लगेच सुरू केला जाईल याची नोंद घ्या आपण. जयेश भोसले सर आमच्या समेत, आमचे बंधू आमच्या समेत या स्पर्धेमध्ये भरपूर जबाबदारी स्वीकारत असताना स्वागत आहे बंधू. त्यानंतर आमचे जयेश भोसले यांचा वाढदिवस आहे, एक चांगले लाडके समालोचक लोकप्रिय, स्वागत आहे तुमचं देखील. 12-49 शेवटच्या टप्प्यात ऑन साइडला पूल करत असताना कंट्रोल पूल स्ट्रोक, चेंडू निघून गेलो एक्झॅक्टली मागे आणि एकच धाव मिळणार. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही या सामन्यामध्ये. उर्वरित समीकरण 11 चेंडू 48 धावांची गरज. उल्बेस संघानं पहिल्या 2 षटकामध्ये 24 धाबा कुठल्यात, मात्र नंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल 40 धाबा कुठल्यात. कारण तिसऱ्या षटकामध्ये 25 धाबा आणि शेवटच्या 1.5 षटकामध्ये 15 धाबा, 2 षटकामध्ये 40 धाबा आणि पहिल्या 2 षटकामध्ये 24 धाबा. अशा रीतीने 66 धाबा कुठल्यात. 67 धाबांचा पाठलाग करताना न्यू यंगस्टार मोह कोलीवाडा संघाची थोडीशी दमछाक झाली शेवटच्या टप्प्यामध्ये. येणारे चेंडू 11 आणि 48 धाबांची गरज. वर्ष 13 13 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. सातत्य बघा किती महत्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं होतं की स्पर्धा आपण 3D मध्ये पाहतोय. पहिला डी म्हणजे डिसिप्लिन, दुसरा डी म्हणजे डेडिकेशन आणि तिसरा डी म्हणजे डिटर्मिनेशन. त्यानंतर ट्रान्सपरन्सी अँड कन्सिस्टन्सी. ऑन साइडला केसला फटका, मिड विकेटला बॅकअप देते सचिन पुढे त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत असताना आणि चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडं चौकारासाठी. दहा चेंडू 44 धावांची गरज आहे. सौरभनं कुठल्या पहिल्या चेंडूची चौकार. अजून एक मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. पुढे सरकलाय. सिद्धेश मडवी आला होता वेगानं. सिद्धेशला काय करावं कळलंच नाहीये. एक्झॅक्टली झेल घ्यावा की नाहीये, की चेंडूला बॅकअप द्यावा आणि झेल कुठे घ्यावा, चेसवरती घ्यावा की जमिनी लगत घ्यावा हे डिसाईड करता आलं नाहीये. झेल नेहमी ऑस्ट्रेलियन स्टाईल घ्या, तो मात्र एक्झॅक्टली चेसवरती. जरी झेल सुटला तरी सेकंड अटॅम्प मध्ये तुम्ही जमिनी लगत तो झेल टिपू शकता, म्हणून ऑस्ट्रेलियन स्टाईल का त्याला म्हटलं जातं. धावसंख्या दाबरकावरती 25. 9 चेंडू 42 धावांची गरज.
प्रचंड दडपण निर्माण केलंय कोलीवाडा संघावरती, कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात आणि गडी बाद झाले ते 2. काय बॉलिंग केली, गोलंदाजी दाखवली भावेश खारकरनं. गुड बॉलिंग. एक चौकार देखील आला त्या षटकामध्ये की भावेश खारकरनं गोलंदाजी केलेला अटॅक, ट्रिमेंडस अटॅक होता मैदानावरती आणि कोलीवाडा संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय शेवटच्या टप्प्यात. केसला फटकास एक्झॅक्टली स्क्रीन समोर, थ्रू द लाईन आणि चेंडू डाऊन द ग्राउंड, सीमा पलीकडे अजून एक चौकार. तर ते पंचांचा चौकाराचा इशारा होते. सौरभ मात्र हल्ला बॉल करत असताना 3 चेंडू मध्ये त्याने अटॅकिंग फलंदाजी दाखवली. 10 धावा कुठल्यात. ग्रेट बॅटिंग. ओ चेंडू टापानंतर थोडासा आतमध्ये आणलाय फलंदाजाला, बीट करत असा बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचा होता, नाही जमलं. वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शानपण संपलं. डॉट डिलिव्हरी. येणारे चेंडू आता 7 आणि गरज आहे तब्बल 38 धावांची, त्यामुळे थोडंसं लक्ष कठीण झालंय. ते मात्र कोलीवाडा संघाला, न्यू यंगस्टर कोलीवाडा संघाला. शेवटचा चेंडू अटॅकिंग फटका सजवलाय लॉंगॉनला. बॅकअप आहे, कपल ऑफ द बाउन्स बॅकअप दिला, चांगला थ्रो बाउन्स दिलाय आणि मिळणार ती फक्त एकच धाव. आता जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे आणि सामना कंपल्सरी चेसिंग करायचं, नियम क्रमांक 4 सांगतोय. त्यामुळे 7 चेंडू मध्ये 7 षटकार जरी मारले तरी मात्र सामना जिंकता येणार नाहीये. संदीप मडवी यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील आपण उदंड वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देऊया. आज भरपूर लोकांचा वाढदिवस आहे बंधू. खरं तर बंधू डिसेंबर महिना वाढदिवसाचा मोठा असतो. त्यामध्ये शरद पवार साहेबांचा वाढदिवस, सोनिया गांधी यांचा वाढदिवस, रिकी पॉन्टिंग यांचा वाढदिवस, त्यानंतर विजय माल्या यांचा वाढदिवस, धीरूभाई अंबानी यांचा वाढदिवस. त्यामुळे डिसेंबर महिना फार महत्त्वाचा असतो मित्रांनो. सर्वात मोठमोठ्या व्यक्तिमत्वांचा वाढदिवस डिसेंबर महिन्यामध्ये असतो. येस, 1 जून जागतिक वाढदिवस दिन. तो आपल्या मराठी शाळेतल्या प्राथमिक बाईनं दिलेली ती वाढदिवसाची तारीख, तो देखील मोठा वाढदिवस असतो. तो वाढदिवस नसतो तर जल्लोषात वाढदिवस असतो मी म्हणेन, कारण भरपूर 100% लोकसंख्येपैकी 60% लोकसंख्येचा वाढदिवस तो 1 जून असतो. स्वागत करूया सर्वांचं. 1 चेंडू 1 षटक आणि 37 धावांची गरज आहे मैदानावरती. चांगला प्रयत्न केला सौरभ कोहलीनं, अक्षयने देखील चांगला प्रयत्न केलाय. अक्षय कोहली खेळतोय 17 वरती आणि सौरभ खेळतोय 11 वरती. क्या बात आहे. पहिला चेंडू समाचार घेतला निलेश खारकर यांचा आणि चेंडू सीमा पलीकडे षटकारासाठी. नेहाचं तोंड थोडस बारीक झालं कारण पप्पांना षटकार लागलाय. क्या बात आहे. पहिल्यांदा षटक फेकतात असं म्हणतोय तो, नाहीये निहाल पहिल्यांदाच. यस, क्या बात आहे. 5 चेंडू 31 धावांची गरज. निहाल ती पुढची पिढी आहे निलेश खारकर साहेबांची. हा त्यांना बालकोडी मिळाला आहे मी म्हणेन. क्रिकेटच्या माध्यमातून कमबॅक केलंय फलंदाज बाद. षटकाराचं उत्तर एवढ्या लवकर देतील असं वाटलं नव्हतं आणि दिलंय उत्तर मैदानावरती. इन ऍक्शन मध्ये आयोजकांना पाहायला मिळतोय निलेश खारकर साहेब सध्या गोलंदाजी करतात. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे तब्बल 31 धावांची. महेश बालदी साहेबांचा उल्लेख केला होता मगाशी प्रशांत साहेब ठाकूर साहेबांना त्यांच्या त्या भाषणामध्ये. ते देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. परिसराच्या विकासासाठी सातत्याने तळमळ असणारे व्यक्तिमत्व. ओ क्लीन बॉल, व्हॉट अ बॉलिंग. एका षटकाराचं उत्तर निलेश खारकर एवढ्या लवकर देतील आणि आता मात्र त्यांचे सुपुत्र टाळ्यांचा कडकडाट करतात. क्या बात आहे.
2 गडी बाद केले आहेत आणि एका विकेटसाठी तुम्हाला आता मिळणार 11,500 रुपये. येस येस, 1000 रुपये बंधू यांच्याकडनं आणि 1000 रुपये शैलेश यांच्याकडनं. चला या आपण वळा सामन्याकडे. 36 वरती 4 गोलंदाज निलेश कारकर यार. शॉट आपले नाही जमलं, हॅट्रिक उकली, मग ते हरकत नाहीये, सामना उकणार नाहीये. सामना आता दुसरी शपथ विजयाची आहे, कारण कोलीवाडा संघाला दमछाक झाली. 67 धाबा कोड्याच्यात बंधू. एवढं सोपं नव्हतं मैदानावरती. सोपं झालं असतं मग ते पहिल्या षटकामध्ये किमान 20च्या पलीकडे धावा हव्या होत्या, फक्त 7च धाबा आल्यात. निलेश यांची सुपुत्री कन्या त्यांची निहारिका, ती देखील आतमध्ये जात असताना हा त्यांचा संपूर्ण परिवार आहे. त्यांचे मिसेस देखील चांगल्या पदावरती आहेत. नीताताई महिला मोर्चा, निकिताताई त्या देखील अध्यक्ष आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. जर सामना बघत असेल तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि षटकार आलाय थोड्याशा विषय का होईना, मग ते फलंदाजांना कमबॅक केलाय आणि जर चेंडू राहिलाय ते फक्त 1 आणि गरज आहे 24 धाबांची. शैलेश स्मृती तरगर संघ लगेच याच्या टॉससाठी आपण येस आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आम्ही देणार आहोत, तो सचिनला देणार आहोत. सचिनने कुठल्याच 8 चेंडूमध्ये 30 धाबा, नेहमी स्कोरिंग करतात. आज मात्र फटकेबाजी केली मैदानावरती. या आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. बंधू यांना विनंती करूया, टॉस करूया आपण. शैलेश स्मृती तरगर आणि नीलकंठेश्वर उल्वे यांच्यामध्ये होणार पुढचा सामना. मॅन ऑफ द मॅच साठी सचिन आपण देखील यायचं. सचिन पाटील 30 धाबा कुठल्या तर 8 चेंडूमध्ये, नॉन स्टॉप, अनस्टॉपेबल, फंटास्टिक नोक.